आणि हे सगळं वाचणावं, लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनी सुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं. त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला. त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का, तर त्या कामाला मंजुरी ही दिली. ही वस्तुस्थिती आहे. त्याला प्रोव्हिजन होती का, तर प्रोव्हिजन आहे. निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याच्या टेंडर्सची प्रक्रिया ही पूर्ण झाली. मी आज या संदर्भात ज्यावेळेला खरं तर हे सांगण्यासाठी इथे आहे, प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना आणि त्या सचिव मनीषाताई यांना सुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोव्हिजन पूर्ण झाली होती, टेंडर पूर्ण झाला आहे. त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे. कारण झालेल्या आपल्या दिरंगाईमुळे जर असे निष्पाप लोकांचे बळी जर गेले असतील तर ते काही चांगलं नाही. आणि म्हणून त्या संदर्भातले जे आवश्यक जे निर्देश द्यायला हवेत ते निर्देश मी दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे तर त्यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दिरंगाई केली असेल तर नक्कीच शासनाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई ही नक्की केली जाईल. तर मी असं म्हणणार नाही. मी म्हणून म्हटलं की देवेंद्रजींचं पुस्तक त्यांच्याकडे आहे ऑलरेडी, फक्त त्यांनी वाचलं नसावं. कारण देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळात हे सगळं ह्या पुस्तकाच्या अनेक प्रती ज्यांना ज्यांना आवश्यक होत्या त्यांना त्या वेळेला पाठवल्या होत्या. त्याच्याकडे नसेल तर नक्कीच आमचे केशवजींना म्हणून आज खास करून बोलवलंय. केशवजींचे त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे केशवजी नक्कीच त्यांच्याकडे ते पुस्तक पोहोचवतील. खरं तर काय असतं की एखादी गोष्ट जी असते की ती बोलणं अशासाठी बोलावी लागते. कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की ते लिहिलं आहे, त्यामुळे तुम्ही जर बोललात तर थोडंसं त्यामध्ये जे माझ्याकडून झालेली चूक आहे असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे मग ते बोलले असतील. त्यामुळे मी काही फार तो विषय सिरियसली घेत नाही. परंतु त्यांनी केले ते म्हणाले तर म्हणून आपण काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्या बजेटमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याला गुणिले 1000 करोड करण्याचीच पद्धत असते. त्या पद्धतीप्रमाणे 8 कोटी रुपये आहेत असं अपेक्षित आहे.